नमस्कार, मी शीतल खराडे. आपण पाहता श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. आजची बातमी. आमचे चिरंजीव गणेश पवार म्हणले की आपल्याला पत्रकार साहेबांना सगळ्यांना जेवण द्यायचं. मी काय म्हणलो त्यांना, तालुक्यातील सर्व पत्रकार साहेबांना आपण बोलू. इलेक्शनचं निमित्त नाही याचं, पण एक पत्रकार दिन या निमित्ताने त्याच्या अगोदर 1-2 पत्रकाराशी माझी बातचीत झाली आणि त्याच्यामुळे मी या कार्यक्रमाला थांबणार बी नव्हतो, कारण मला पुण्याला काम होतं एक महत्त्वाचं. ते काम बी रद्द झालं म्हणून माझा योग इथं आला, नाही तर आमचा मुलगा तुमचा सगळा सत्कार वगैरे ते सगळे करणार होता. तरी या निमित्ताने आपल्या तालुक्यातील बहुतांशी जवळजवळ 70-80% आढळगाव गटातील पत्रकार मित्रमंडळी आहेत, काही बाहेरचे बी आहेत आणि अजून बी राहिलेल्यांना सुद्धा आम्ही जेवण देणार. सरकार आहे त्यांचं काय नगरसेवक आहेत. 6 महिन्यांनी नगरसेवक होणार आहेत पवार साहेब. बरं, 6 महिन्यांनी आता आता लय लवकर योग येतोय. शुद्ध दादांचा दादांनी किती जणांना शब्द दिलेत आम्हाला बघावं लागेल. तू पिनला दिलाय राव. त्याच्यामध्ये आणि मंडळींनी जर आपला विचार केला तर आपण 100% लागणार आहे आणि तिकीट दिलं तरच लागणार आहे आणि ज्याला तिकीट देईन त्याचं आपण बी काम करणार आहे आणि तालुक्यात बी संपर्क केला आहे आणि अजून बी एकदा परत गटात भरपूर संपर्क करणार आहे. पुढचा परमेश्वर योग्य देईन त्या पद्धतीने होईल आणि सगळ्या गोष्टी निश्चित उतारणार आहे. आणि फक्त तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीचा असू द्या, कारण तुमच्यावर सुद्धा बरंच अवलंबून आहे. तो सोपं नाही. पत्रकार कोणाला वर आणायचं कोणाला खाली घ्यायचं ही सुद्धा तुमच्या हातात भरपूर आहे, हे सगळ्याला माहिती. परंतु सगळ्यात ताकदीशी लढणार आहे आणि ते मी 5 पोत्यांच्या बाजूने लढणार आहे. त्यांचा आशीर्वाद असलं तर आणि तिकीट मिळलं तर, आणि श्री ज्याला तिकीट देईन त्याचं बी काम करणार आपण. तसं काही नाही, निराश होणार नाही. योग आला तर लढणार आहे. तुम्ही आमच्याकडे सगळे म्हणून आले पत्रकार साहेब, तर मी तुमच्या सगळ्याचे आभार मानतो. असेच प्रत्येक वर्षी येत जा. आम्ही कोणत्या गोष्टीला तुम्हाला कमी पडणार नाही. योग आल्यानंतर तर कधीच कमी पडणार नाही. तुम्ही आमच्या म्हणजे माझ्या गचुड्याला धरून तर म्हणू शकता हे काम कर ते काम कर, अशा स्वभावाचा मी मनुष्य आहे. किती वेळा पडू जोडू कधी गावात, कारण मी तेवढी सहनशीलता ठेवलेली. निवडून येऊ पडू जोडू पैसा जाऊ कधी त्याच्या बाबतीत म्हणजे हे नाही. म्हणून तुम्ही आले याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. एक पत्रकाराच्या दिनाचं औचित्य साधून या गावचे सोसायटीचे चेअरमन R.K. पवार साहेब यांनी श्रीगोंदा तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी आमंत्रित करून आज या ठिकाणी ते आपला मान सन्मान करणार आहे. तसेच आपल्या सर्वांना स्नेहभोजनही देणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की बाबा ह्या वर्षी पवार साहेबांनी आपल्याला इथं पत्रकारांना बोलून मान सन्मान करण्याचं कारण आता हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. असा काही विषय नाही, काही झापून लपून नाही. उद्या निवडणूक येणार आहे आणि उद्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या आढळगाव गटामधून R.K. पवार साहेबांना निवडणूक लढवू इच्छितात ते, आणि त्यांनी ती लढवावी. आढळगाव गटामधून ज्या काय अडीअडचणी येतील आपण पत्रकाराच्या माध्यमातून सर्व पत्रकारांनी आपापल्या दैनिकामध्ये पोर्टलमध्ये जे काही त्यांचं वार्तांकन असेल किंवा चॅनल्स असतील हे आपल्या पत्रकारांनी मांडण्याचं काम करावं. आणि ते इच्छुक तर 100% आहे, ते भाजपचे अधिकृत उमेदवार असतील, परंतु त्यांना उमेदवारी मिळवण्यासाठी पवारसाहेब हे जे काही कशा पद्धतीने आम्हाला आमच्या पेपरमधून काय मांडता येईल, तुमच्या सगळ्या त्या बातम्या आम्ही पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आमच्या पत्रकारितेचा तुम्हाला फायदा होईल. पत्रकारांच्या सांगण्यावरून कोणी कोणाला उमेदवारी देत नाही, परंतु पत्रकारांच्या छापण्या येणाऱ्या बातम्यावरून प्रसिद्धीवरून ते नेते मंडळी ठरवित असतात. तरी तुम्ही आज आम्हाला या ठिकाणी बोलून मान सन्मान करणार आहात, स्नेह भोजन देणार आहात, त्याच्याबद्दल तुमचं पत्रकार संघटनेच्या वतीने सर्व पत्रकारांच्या वतीनं आम्ही खूप खूप आभारी आहे. आणि तुम्हाला नक्कीच आम्ही आमच्या पत्रकार संघटनेच्या वतीने सर्वांच्या वतीने असं देतो की तुम्हाला उमेदवारी मिळावं आणि तुम्ही 100% या गटाचे झडपी सदस्य होऊ. आम्ही बी ह्याच गटातले येतं, त्याच्यामुळे आमचीही कामं तुमच्या माध्यमातून होऊ अशी विनंती करतो आणि थांबतो. प्रथम माऊली येवले 2 शब्द सांगा. 2 शब्द बोला तुम्ही, नंतर अजून कोणाला बोलायचं. चेअरमन घ्या, चंदन आणि त्यांच्या गटातली घ्या. सत्कार 5 मिनिटांनी बोलल्यानंतर आगामी राजकारणाची नांदी ध्यानात ठेवून या ठिकाणी
सामाजिक आणि राजकीय पदाधिकारी आर के पवार साहेब यांनी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी पत्रकारांना शुभेच्छा देण्यासाठी, सदिच्छा देण्यासाठी या ठिकाणी बोलवले आहे. त्यांचं श्रीगोंदा तालुक्यातील सर्व पत्रकार संघटनेच्या आणि पत्रकार बांधवांच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो आणि त्यांच्या भावी राजकीय संकल्पनेला वाटचालीला या ठिकाणी शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्व पत्रकारांना या ठिकाणी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. शुभेच्छा 2 मिनिट. बोला. राजकीय खिलाडी आज या ठिकाणी उपस्थित सर्व तालुक्यातले पत्रकार आणि आपल्या आडळगाव गटाचं भूषण आणि पेडगावचे विद्यमान सोसायटीचे चेअरमन आर के पवार साहेब यांच्या निवासस्थानी अथवा हॉटेलमध्ये आपल्या सर्व पत्रकारांना स्नेहभोजन आणि सत्काराचा इच्छित सन्मान करण्यासाठी आपण सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलं आहे. त्याबद्दल या ठिकाणी आपण सर्वांचं स्वागत करतो आणि पत्रकारांना पत्रकार दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आर के पवार साहेबांना उद्याच्या काळामध्ये आपण सर्व आडळगाव गटातील 75% या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या सन्मान करताना येणाऱ्या काळामध्ये त्यांना कशी संधी उपलब्ध होईल या माध्यमातून आपण सर्वांनी आपापल्या माध्यमातून प्रयत्न करावा ही एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.